हैं दुख को दूर भगाना सीखे ईसा में देते हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। अपना फल भी स्वयं न खाकर जीवन उसने सफल बनाया। दस देना सीखे मानव जीवन दुर्लभ इसको मल से रहित बनाए। सुमिरन से जीवन प्रभु को कुछ देना सीखे। असता दुखदाई दिल दिमाग को दुखदाई जन को प्रभु देते हैं सब कुछ, लेकिन जन तो बनना सीखे। IASS मेळघाट या संस्थेशी मी गेल्या 11 वर्षापासून जोडलेले आहे आणि या संस्थेच्या ह्या जे 7 दिवसीय शिबिर आहे ते मी अमरावती येथे जाऊन केलं होतं। अमरावती येथे गेले तोपर्यंत मला फक्त हे एक आरोग्य बद्दलचं शिबिर आहे असं कळलं होतं आणि खूप काही आजार होते मला, त्यामुळे मी त्या शिबिराला गेले होते। तिथे गेल्यानंतर मला कळलं की हे जे शिबिर आहे हे आमच्या यात मानसवर आधारित आहे आणि मानसयोग साधना ही अत्यंत उपयुक्त अशी साधना मला तिथे आहे असं तिथे कळलं। पहिले 2 दिवस आरोग्यविषयक चर्चा झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून हळूहळू ते अध्यात्माकडे कधी गेलं हे कुणाला कळलंच नाही। इतकं सोप्या पद्धतीने अध्यात्म सांगितलं जातं की बस माणसाला नेहमी आपण म्हणतो की त्याच्या मूलभूत गरजा आहेत रोटी कपडा मकान, पण माणसाच्या मौलिक गरजा आहेत स्वास्थ्य, शक्ती, आनंद, ज्ञान आणि प्रेम। तर हे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळू शकतात का, मला पण प्रश्न वाटला। पण शिबिराची फी तेव्हा फक्त 1500 रुपये होती। 1500 रुपयामध्ये तर हे मार्केटिंग असू शकत नाही। मला पुन्हा एकदा विश्वास बसला की हे देण्यासाठी जे लोक तत्पर होते त्यांचा काय अभ्यास असेल याबद्दल आणि तो किती फायद्याचा असेल, तर आपण सुद्धा हे केलं पाहिजे। तिथे मी अनुभव घेतला 7 दिवसातही काही खूप म्हणजे चांगले अनुभव आले। मला मायग्रेनचा अतिशय त्रास होता, त्यानंतर असं बॉडीमधला एकही पार्ट नव्हता की मला ज्याचा त्रास नव्हता। थायरॉइडची गोळी चालू होती। पहिल्याच दिवशी मी पण आदरणीय डॉक्टर गोपाल शास्त्री जे आहेत याचे प्रमुख मार्गदर्शक, त्यांच्या गोष्टींवर माझा विश्वास बसायला लागला, कारण ह्या सगळ्या गोष्टी विज्ञान सम्मत आहेत आणि हे सगळ्या गोष्टींवर त्यांनी प्रयोग केलेले आहेत। आश्रमामध्ये पूजनीय गुरुदेव आणि मेळघाट मेडिकल कॉलेजच्या डीन जे आहेत त्यांच्या देखरेखी अंदर मार्गदर्शनाखाली प्रयोग करून ह्या सिद्धांत बनवले गेलेले आहेत आणि ते आमच्याकडनं कळवून घेतले जातात, शिबिरात आलेल्या लोकांकडनं कळवून घेतले जातात आणि त्याचे इफेक्टही 6व्या-7व्या दिवशी लगेचच कळतात लोकांना। त्यामुळे हे अतिशय उपयुक्त शिबिर आहे, मला त्याचा फायदा झाला। त्यामुळे आदरणीय हजारे काका आणि आणखी त्यांचे 3 मित्र यांनी हे सुरू केलेलं शिबिर त्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी आता आमची नवीन टीम कार्यरत आहे आणि आपल्याला जे मिळालं, जे आपणासी ठावे ते लोकांसी द्यावे या उक्तीप्रमाणे हे असा मानस आहे की दरवर्षी आणि आणखी या शिबिराशी संलग्न 3 दिवसीय उपवास शिबिर, 1 दिवसीय शिबिर असे शिबिर घेण्याचा आमचा मानस आहे। धन्यवाद। नमस्कार, मी मनीषा शेळके, नाशिक IASS इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम हे फार महत्त्वाचं आहे। सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम ही संस्था आहे मेरठला आणि त्याच्या संलग्न आम्ही नाशिकला एक 10-12 वर्षापासून आरोग्य शिबिर 7 दिवसाचं घेत असतो। त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभवही कळतीलच, पण हे 3 त्रिसूत्रीवर आधारित आहे, तप, सेवा, सुमिरण। हे तप, सेवा, सुमिरण काय आहे, आपण रोजच्या जीवनामध्ये कसं राहायचंय, काय खायचंय, केव्हा खायचंय, त्यातनं हे तप झालं।
सेवा म्हणजे आपलं शारीरिक आणि आर्थिक मानसिक आपण जसं देवाने आपल्याला काही दिलेलं आहे त्यातला काही पोर्शन आपण परत द्यायला पाहिजे या संदर्भात. आणि सुमिरन म्हणजे ध्यान या त्रिसूत्रीवर आधारित हे शिबिर गेल्या 10-12 वर्षापासून आपण घेतोय. असंख्य लोक म्हणजे कोरोनाच्या आधी तर अगदी 600-700 लोक पर शिबिर आम्ही इथे यायचे. आणि नुसते महाराष्ट्रातनंच नाही, आउट ऑफ महाराष्ट्रही नाही तर आउट ऑफ इंडियातनं पण इथे लोक येतात. त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. तीच लोक त्यांच्या नातेवाईकांना रिकमेंड करतात. आणि 1, 2, 3, 4, 5, 6 असे रिपीट शिबिर करणारे पण आहेत, नवीन लोक पण आहेत. याचा खरोखरी खूप फायदा होतो. आचरणात आणल्याशिवाय त्याचं महत्त्व कळणार नाही. तर ॲटलिस्ट काय आहे हे बघण्यासाठी सुद्धा काही लोक येतात. आपल्या इथे डॉक्टर, इंजिनियर असे वेगवेगळे प्रोफेशन म्हणजे हे यासाठी सांगते की ज्यांचं सायंटिफिकली जी लोक प्रूव्ह असल्याशिवाय येत नाही तर ती लोक पण इथे येतात. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. मी स्वतः या मार्गात 10-12 वर्षापासून आहे. आणि माझं असं लोकांना सांगणं राहील की ॲटलिस्ट काय आहे हे बघायला या. नशिबाशिवाय इथे कोणी पोहोचत नाही. तर धन्यवाद. माझे नाव नंदकिशोर बद्रीनाथ बाविस्कर. मी नाशिकलाच राहतो. यापूर्वी पुण्याला नोकरी करून रिटायर झालो आहे. 2016 पासून तप सेवा सुमिरन या प्रणालीचा मी फॉलोवर आहे. आणि त्याचे 10 वर्षाचे जे माझे अनुभव आहेत ते सगळे मिरॅकल आहेत सगळे. आणि सुरुवातीला ज्यावेळी एका मित्राने मला यांची माहिती दिली या सिस्टीमची आणि मला डायबिटीस होता जवळजवळ 450 ते 500च्या दरम्यान आणि मला कुठल्याही गोळ्या घ्यायच्या नव्हत्या. त्यामुळे मी असे डॉक्टर शोधत होतो की ते बिना गोळ्यांनी मला बरे करतील. मग त्यावेळी आमचे एक मित्र पाटील, हेमंत पाटील म्हणून डॉक्टर आहेत आमच्या कॉलनीच्या शेजारीच राहणारे. मग त्यांची भेट घेतल्यावर त्यांनी मला ह्या प्रणालीची माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी जे काही शब्द वापरले की कुठल्याही औषधा गोळ्याविना कोणताही रोग, कुठल्याही प्रकारचा रोगी असेल तर तो बरा होतो. हे स्टेटमेंटच एवढं विचित्र वाटतं. पण ज्यावेळी प्रत्यक्ष या प्रणालीत मी स्वतः अनुभव घ्यायला लागलो आणि त्याच्या मुळाशी जेव्हा सगळं ते ऐकायला मिळालं, 7 दिवसाचे शिबिर आतापर्यंत मी 15 ते 20 शिबिरं केलेली आहेत. आणि त्या प्रत्येक शिबिरामधून नवीन माहिती ऐकायला मिळते. डॉक्टर गोपाल शास्त्री आणि श्यामादिदी आणि बाकी सर्व जे साधक असतात त्यांचं इंटरकम्युनिकेशनमुळे, एकमेकांशी वार्तालापामुळे बऱ्याचशा गोष्टी अजून नवीन माहिती होत आहेत. आणि ह्या प्रणालीचा जास्तीत जास्त प्रचार झाला तर मला नाही वाटत कोणी असं रोगी राहील आणि औषधं खाईल असं. कारण की औषधांमध्ये जसं अन्नामध्ये शक्ती नाही आहे, औषधांमध्ये रोग दूर करण्याची पण असा कोणता पेशंट दाखवून द्यावा की त्याने औषधं घेतली आणि बरा झाला. हे औषधं आयुष्यभर खात राहतात आणि आपली जी सिस्टीम आहे भगवंताने दिलेली ती आपण सगळे डिस्टर्ब करतो आणि दुःखी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा शिबिरामधून उहापोह होतो त्यावेळेस आपण जी जीवनशैली आता हे करत आहोत, अनुभवतो आहोत किंवा जगत आहोत ती अतिशय चुकीची आहे. आणि त्या चुकीच्या समजुतीमुळे सगळे डॉक्टर्सने हॉस्पिटल्सवाले आपल्यावर एवढे हॅमरेज करतात की डॉक्टरकडे गेल्यावर पहिल्यांदा तुमच्या डोक्यात भूत घालून देतो की हा रोग तुम्हाला आहे, या गोळ्या आयुष्यभर खायच्यात. मी त्या अनुभवातून गेलेलो. मला सुद्धा तेच सांगितलं की तुम्हाला डायबिटीस झालाय आणि तुम्ही आता या गोळ्या आयुष्यभर घ्यायच्या. आता आयुष्यभर घ्यायचा 10 वर्षापासून मी एकही गोळी खाल्लेली नाही आहे पण मी जिवंत आहे. मग हे स्टेटमेंट कितपत खरं आहे? म्हणजे लोकांची दिशाभूल हेच आपलेच डॉक्टर लोक करतायत. आणि अर्थात त्यांचं ज्ञान जे आहे ते तेवढ्यावरच ते बोलणार आहे. पण इथे जे सखोल ज्ञान मिळतं, आरोग्याबद्दलची माहिती मिळते, अध्यात्माबद्दल जे सांगितलं जातं ते प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवं. आणि त्यांनी ती पद्धती जर केली तर आनंद आणि सुखी जीवन तर अगदी नक्कीच जगणार सगळे. तप सेवा सुमिरन ही इतकी सुंदर प्रणाली आहे की मी म्हणेल जास्तीत जास्त लोकांनी या प्रणालीचा जर लाभ घेतला तर आपल्या जीवनामध्ये दुःख राहणारच नाही, सगळेच आनंदी राहणार आहे, सगळ्यांनाच आरोग्य चांगलं लाभणार आहे. मी दीपा वाघ, इथे नाशिकलाच असते. मी 2016 मध्ये पहिलं शिबिर केलं होतं. त्यावेळेस मला टाचदुखी इतकी भयंकर होती की मला चालणंही मुश्किल होत होतं.
पण ह्या कोर्सच्या म्हणजे 7 दिवसाच्या कोर्समध्येच माझी टाचदुखी जी बरी झाली ती आजपर्यंत परत झालीच नाही. 14 किलो वेट पण कमी झालं आणि पित्ताच्या गाठी यायच्या अंगावर, ॲसिडिटी खूप होती. तर माझी ॲसिडिटी जी गेली ती परत आली नाही आणि हा डाएट मी म्हणजे फॉलो करतेच आहे आणि खूप छान आहे हा डाएट. आणि याच्यात आल्यापासनं म्हणजे पूर्ण आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे मी म्हणजे स्वतःपुरतंच न ठेवता माझ्या फॅमिलीमध्ये पण सर्वजण फॉलो करतात. थँक्यू. नाव हेमंत एकनाथ शेटे. मला 2018 मध्ये कॅन्सर झालेला होता. टीथ कॅन्सर असल्यामुळे त्याचं ऑपरेट करणं गरजेचं होतं. पण मी फक्त या प्रणालीमधलं ज्यूस फास्टिंग हे कंटिन्यू केलं आणि त्याच्यावर आजपर्यंत आज एकही रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह आलेला नाही आहे. आणि दुसरी ॲलोपॅथी बरोबर मी करोनामध्ये सिरियस होतो. ज्यावेळेस करोनामध्ये सिरियस असताना मी हीच प्रणाली आपली वापरली ॲलोपॅथी गोळ्यांबरोबर. त्यातही ज्यूस फास्टिंग हे मस्ट ठेवलं होतं आणि त्या फास्टिंगमुळे मी आज ओके आहे. माझ्याकडे आजही रिपोर्ट काढले तरी कॅन्सरचा एकही अंश दिसत नाही. आश्लेषा प्रवीण गव्हाळ. मी अमरावतीवरून आलेले आहे. मी कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि हे माझं पाचवं शिबिर आहे. सर्वप्रथम मी 2016 मध्ये अमरावती येथे पहिलं शिबिर केलेलं होतं आणि त्या शिबिराला जाण्याचं कारण म्हणजे मी खूप अतिशय माझ्या त्रासाला कंटाळली होती. मला ऑटो इम्युन डिसीज डिटेक्ट झाला होता की त्यामध्ये मला झोपता येत नव्हतं आणि उठता पण येत नव्हतं, बसता पण येत नव्हतं. आणि या शिबिराला येण्यामध्ये मागे कारण की हाच एक शेवटचा उपाय आपण करून बघू असं म्हणून मी कंटाळून इथे आले होते. पण जेव्हा मी शिबिर अटेंड केलं आणि ते सगळं घरी फॉलो केलं तर त्यामध्ये जे मला अनुभव आले आणि आनंदाची जी प्राप्ती झाली त्याचे मी वर्णन करू शकत नाही. जो हे शिबिर करतो त्याला नक्कीच फायदा होतो आणि त्याचं जे जीवनाचं जे ध्येय आहे किंवा जीवनाचं जे आनंदाची जी प्राप्ती आहे किंवा जे दुःखापासून जे समाधान सुखाचा जो मार्ग आहे ते हे शिबिर आहे असं मला वाटतं. आणि इथे जे आहाराबद्दल जे मार्गदर्शन केलं जातं ते अतिशय उत्तम आहे. 7 दिवस आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं आणि 7 दिवसाप्रमाणे वेगवेगळे पदार्थ घरी आपण बनवून स्वतः खाऊ शकतो आणि ज्यूसचं पण खूप त्याचे फायदे आहेत. जरी आपण यातला अर्ध जरी फॉलो केलं तरी त्याचे 50% वर तुम्हाला फायदा त्याचा मिळतो. पण हे जी त्रिसूत्री जी पद्धत आहे तप, सेवा, सुमिरन हे तिन्ही प्रकारे जर आचरली, ध्यानाचा मार्ग अवलंबला आणि जर सगळं पूर्ण व्यवस्थित जर आपण हे केलं तर हे आपण पूर्णपणे रोगमुक्त होऊ शकतो. 100% आपण रोगमुक्त होऊ शकतो आणि याचा मला भयंकर फायदा झाला आहे. आणि याच्यासोबत मी माझ्या नातेवाईकांना मध्येही खूप जागरूकता निर्माण केली आणि खरंच आपण घरी राहून संसारात राहून सुद्धा हे फॉलो करू शकतो. बाहेर जाऊन सुद्धा म्हणजे हॉटेलचं फूड खाऊन हे आपण हे फॉलो करू शकतो. फक्त आपल्याला काही गोष्टीचं थोडं पालन करावं लागतं आणि थोड्या गोष्टीचा नियम करावा लागतो, बस बाकी काही नाही. आणि मी आता खूप समाधानी आहे, आनंदी आहे. धन्यवाद शास्त्रीजी आणि हे निरोग संस्थेचे खूप 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 आभार. तपसेवा सुमिरन सारखी संस्था किंवा ही जी आचरण पद्धती आहे हे खरंच आजच्या 21व्या शतकात खूपच कामाची आहे आणि फायद्याची आहे. नवीन जनरेशननी याकडे वळायला काही हरकत नाही अशी माझी खूप मनोमन इच्छा आहे. धन्यवाद. मी सीमा संजय यात्रे. मी संगमनेरवरून आले. मी कम्प्युटरल आहे आणि हे माझं 5वं शिबिर आहे. आतापर्यंत मी 5 शिबिर का केले तर याचा मला नक्कीच आरोग्याला फायदा होतो. मानस योग साधनेचं हे 7 दिवसीय आरोग्य व अध्यात्म विकास शिबिर आहे, ज्याचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर गोपाल शास्त्रीजी व श्यामा दीदींच्या मार्गदर्शनाअंतर्गत या शिबिराचे मला खूप फायदे झालेले आहेत. सर्वात प्रथम सांगायचं झालं तर मला ॲसिडिटीचा प्रचंड त्रास होता आणि भयंकर डोकं दुखणं, मळमळ होणं आणि बऱ्याचशा गोष्टी, हे खाल्लं तर पित्त होणार, ते खाल्लं तर किंवा जागरण झालं की पित्त होणार, अशा गोष्टी होत्या. आणि जसं मी हा शिबिर करायला लागले तसं मला आठवत नाही की माझं डोकं दुखतंय किंवा मला ॲसिडिटी झाली आहे किंवा मला प्रवासाचा त्रास झालाय. पूर्ण त्रास गेलेला आहे. आणि हे शिबिर मी फक्त माझ्या पुरतंच नाही तर मी माझ्या कुटुंबामध्ये माझ्या सासूबाई, माझी आई, माझी मोठी बहीण,
आमच्या मामे सासू, आम्ही सर्वांनी हे शिबिर पुन्हा पुन्हा केलेलं आहे. आणि दरवर्षी येण्याचं कारण असं की बरेचदा धकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना किंवा टेन्शनमुळे कधी कधी मला गोळ्यांचा आधार घ्यावा लागतो. पण जेव्हा जेव्हा मी शिबिरला येते तेव्हा माझ्या गोळ्या पूर्ण बंद होतात. हा मला खूप मोठा फायदा होतो आणि त्यामुळे मला आवर्जून सगळ्यांना असं आवाहन करावंसं वाटतं की प्रत्येकाने या शिबिराचा फायदा घेतला पाहिजे. नाशिक येथे हे शिबिर दरवर्षीच असतं आणि त्यामुळे आम्ही खास संगमनेरवरून इथे येतो आणि हे शिबिर करतो, कारण आरोग्यासाठी याचा फायदा आहेच. त्याचबरोबर दरवर्षी मी माझ्या उत्पन्नातला 10वा भाग यामध्ये सेवा म्हणून देत असते आणि त्याचा फायदा मला असा झाला की जसं माझं मेन प्रोफेशन कम्प्युटर प्रोफेशनल आहे, पण आता ह्या 10वा भाग काढायला लागल्यापासून मला विविध मार्गाने उत्पन्न मिळायला लागला. तर हा फरक मला याच साधनेत आल्यानंतरचा दिसतोय. तर तप, सेवा, सुमिरन ह्या 3 माध्यमातून, तप म्हणजे शरीराचं तप केलं जातं, सेवा जी आपण शरीराच्या माध्यमातून किंवा पैशाच्या माध्यमातून सेवा देतो, आणि सुमिरन की ज्यामध्ये ध्यान धारणा असते आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी या ध्यान धारणेचा पण मला खूप फायदा झाला. धन्यवाद. एक जेंडर है, उसने तो अपनी किताब में लिखा है कि अगर मुझे अत्यधिक पॉइजनस चीज़ों की लिस्ट बनाने को कहा जाए, खाद्य ऐसी जो पॉइजनस चीज़ें लिस्ट बनाने को कहा जाए, तो मैं सबसे टॉप पर चाय और कॉफ़ी को लिखूंगा। ये इतनी ज़्यादा एसिडिक चीज़ है। तो चाय, कॉफ़ी, एनिमल प्रोडक्ट, दूध, दही, घी, अंडा, मांस, मछली और द्विदल दालों को भी रोक दीजिए, ये भी एसिडिक होती है। हाँ, दालें खानी है तो दालों की विशेषता कि अगर 8 घंटे पानी में भिगो दिया जाए तो इसका एसिड खत्म हो सकता है, तो उसको आराम से लिया जा सकता है। जैसे आप लोग अंकुरित अनाज ले रहे हैं, तो इस तरह से ये चीज़ें रोक दी जाएं। और सुपर अल्कलाइन चीज़ों में सफ़ेद पेठा, जिसकी मिठाई बनती है, पेठा मिठाई क्या कहते हैं आप? कोड़ा, वाइट कोड़ा, सफ़ेद कोड़ा, तो सुपर एसिडिक अल्कलाइन है, वो ले लीजिए। हालांकि ये पंपकिन जो काशी फल है, पीला वाला भी, ये भी अल्कलाइन है। सभी जानते हैं लौकी अल्कलाइन है, खीरा अल्कलाइन है, टमाटर भी कच्चा है तो अल्कलाइन है, आग पर चढ़ेगा तो एसिडिक हो जाएगा। तरबूज है, शहद नींबू पानी है। आज जो जूस पिया था ये काशी फल का जूस था, मालूम पड़ा था आपको? काशी फल, टमाटर और लौकी, इसका जूस था। सुपर अल्कलाइन चीज। तो ये है अल्कलाइन फूड को बढ़ा दिया जाए, मैक्सिमम अल्कलाइन।
रात को 80% सब्जी 20% रास्ते को कब गल करके निकल गया मालूम ही नहीं पड़ेगा कि कब गल करके 11 दिन में मूत्राशय की पथरी निकल जाएगी। किडनी स्टोन अगर छोटा हुआ है तो 21 दिन में हर हाल में, अगर बहुत बड़ा है 12-12 mm, 14-14, 18-18 mm को डाइजेस्ट करने के लिए एसिड्स पित्ताशय छोड़ेगा। पित्ताशय का काम पित्ताशय। ज्यादा प्रश्न में समझ नहीं पा रहा, ज्यादा सोच विचार। अब देखो विचार तो हम लोग कर रहे हैं, तो इसमें क्या कर सकते हैं? विचार तो हम लोग कर रहे हैं, सोच रहे हैं, विचार हैं, चिंता करना तो करते हैं।